नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारी राजगिऱ्याच्या भाजीपासून वडी आणि थालीपीठ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी राजगिऱ्याची भाजी घेतलेली आहे। याप्रमाणे आपण भाजी निवडून घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी भाजी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण शेंगदाणे, मिरची, आलं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। छान असं बारीक वाटून झालेलं आहे। आता आपण भाजी बारीक चिरून घेऊया। आपण कोथिंबीरीची वडी बनवतो त्याप्रमाणे ही वडी बनवणार आहोत। भाजी आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे। आपण सर्व भाजी बारीक अशी चिरून घेऊया। आपली सर्व भाजी चिरून झालेली आहे। आता आपण यामध्ये बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जिरं कोथिंबीर खात असेल तर तुम्ही इथे त्याचा वापर करू शकतात आणि उपवासाला तीळ चालत असतील तर तुम्ही इथे तीळ देखील घालू शकता। हे उपवासाचं दशमीचं पीठ आहे। भगर, राजगिरा आणि साबुदाणा हे मी दळून आणलेलं आहे। ते पीठ मी इथे वापरत आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। या एकाच मिश्रणापासून आपण 2 पदार्थ बनवणार आहोत। छान असा आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे। यातील आपण थोडेसे पीठ बाजूला काढून ठेवूया। याचे आपण थालीपीठ बनवणार आहोत। आता या पिठाचे कोथिंबीरीच्या वडीसाठी आपण रोल करतो त्याप्रमाणे रोल करून घ्यायचे आहे। छान असे मी लांबट आकाराचे रोल तयार करून घेत आहे। याप्रमाणे बाकीचे देखील रोल आपण तयार करून घेऊया। छान असे रोल तयार आहेत। चाळणीला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे रोल घालून घ्यायचे आहे। आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका पॅनमध्ये पाणी घालून एक स्टँड ठेवून घेतलेले आहे। त्यावर चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे। हे आपल्याला 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटे झाली। छान असे आपले रोल वाफवले आहे। छान असे शिजलेले आहे। आता आपण थंड करून घेऊया आणि कट करून घेऊया। छान असे पातळ आपल्याला कट करून घ्यायचे आहे। छान असे कट करून झालेले आहेत। तुम्ही या पिठाचे वडे देखील तयार करू शकता। एक छोटासा गोळा घ्यायचा, हाताला तेल लावून तो याप्रमाणे असा थापून घ्यायचा। असे देखील वडे तुम्ही तळून घेऊ शकता। आता कढईमध्ये तेल गरम झालेले आहे। आता आपण वडी तळून घेऊया। तेल छान असं गरम झालेलं आहे। आपल्याला खरपूस अशी वडी तळून घ्यायची आहे। एक बाजू पलटून घेऊया।
आता दुसरी बाजू देखील छान अशी पलटून घ्यायची आहे। छान अशी आपली वडी तळलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। छान अशी आपली वडी तळलेली आहे। आपण जो वडा केला होता तो देखील तळून घेऊया। 2 वडे मी इथे बनवले आहेत, ते देखील आपण तळायचे आहे। तुम्ही याप्रमाणे देखील वडे बनवू शकता। आता आपण थालीपीठ बनवायला घेऊ। मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो ओला करून घ्यायचा आहे आणि पाणी लावून आपल्याला थालीपीठ थापायचे आहे। याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे, गोल करून पाण्याचा हात लावून बोटाच्या साहाय्याने आपल्याला थालीपीठ थापायचे आहे। पातळ असे आपण थालीपीठ थापून घेऊया। थालीपीठाला मध्ये छिद्र करून घ्यायचे आहे, यामुळे थालीपीठ छान खमंग भाजले जाते। आपला तवा छान गरम झालेला आहे, त्यावर याप्रमाणे थालीपीठ सोडून घ्यायचं आहे। थालीपीठ सोडून झाल्यावर कडेने तेल सोडून घ्यायचं आहे। मध्ये देखील तेल घालून घ्यायचं आहे। पलटून घेऊया। सुंदर असा रंग थालीपीठला आलेला आहे। पुन्हा थोडंसं तेल सोडून दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची आहे। जबरदस्त सुंदर असं आपलं खमंग थालीपीठ आणि खुसखुशीत तयार आहे। दुसरं देखील थालीपीठ आपण घालून घेऊया। कडेने तेल सोडून घेऊया आणि मध्ये देखील तेल घालूया। छान असा रंग आलेला आहे। दोन्ही थालीपीठ आपले तयार आहे। खमंग खुसखुशीत असे थालीपीठ आपले तयार आहे। याप्रमाणे आपली उपवासाची थाळी तयार आहे। तुम्हाला राजगिऱ्याची भाजीची वडी आणि थालीपीठ कशी वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करा। मी त्यासोबत खजूरची चटणी आणि दही घेतले आहे। तुम्हाला कशासोबत खायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा। उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।